आता आम्ही बनवणार आहे पाणीपुरी. का तर वेदूकडे दिवसांपासून चाललं होतं की पाणीपुरी खायचे. पण मी म्हटलं की मग पाणीपुरी खायची तर बाहेर कसं जायचं, सगळ्यांनी मिळून खाऊया. आणि काकाला बाहेर येता येत नाही ना आमच्यासोबत दुकानांमध्ये पाणीपुरी खायला, मग घरी काहीतरी बनवूया आणि हायजिनिक. आणि आम्ही आज पाणीपुरी चॅलेंज करणार आहे आणि मी गॅरंटी देते की मी आज कालच्या ब्लॉगमध्ये तरी नाही वेदूला हरवू शकले कालच्या चॅलेंजमध्ये, पण आजच्या चॅलेंजमध्ये तरी तो हारणार. आणि आज तरी आम्ही कामं करून घेऊ त्याच्याकडून, पण तो हारणार. वेदू तू लक्षात ठेव, तू हारणारच. तर बघूया आपण त्याची तयारी 5 मिनिटात. सगळा पसारा आवरून त्यानंतर मग तुम्हाला दाखवतो की तिखट पाणी. तुम्हाला माहिती आहे, पण तरी आम्ही दाखवतो तिखट पाणी, गोड पाणी, रगडा वगैरे. काका पण आहे इथं मदतीला, जानू पण आहे. आम्ही तिघं मिळूनच हे सगळे कामं करणार आहे. नंतर मग काकीला किचन सोपून द्यायचे. त्यामुळे आता आम्ही पहिली तयारी करतो. का बरं? आता आम्ही हे करतोय, कुकर लावतोय. ह्याच्यात बटाटे ते पण रगड्यासाठी, आणि याच्यात ग्रीन पीज आहे ते पण रगड्यासाठी. आता आम्ही कुकर लावून देतो आणि कुकरच्या शिट्ट्या घेतो. तोपर्यंत तिखट पाणी बनवू. आता भेटू तिखट पाणी बनवताना. कर जाणवं. आता आम्ही तिखट पाण्याचं सामान घेतलेलं आहे. लसूण, जिरं, लिंबू आहे, हा इडलिंबू, आणि मिरच्या हे सगळं घेतलेलं आहे. आता आम्ही तिखट पाणी बनवणार आहे. काका तिकडं ते पाणीपुरीमध्ये साईडला असतं बघा, ते कांदा वेंदा टाकतो ते करतोय काका. त्याला ते काम दिले. आता मी तिखट पाणी करते. आले. आमच्या गाडीला जोक करायला आवडतात, पण ते याच्या समोर नाही. मोबाईल जेव्हा ब्लॉग चालू असेल तेव्हा नाही करणार, तेव्हा ती शांत असते. मिरच्या लगेच नको डेअरिंग करायला, थोडंसं कमी घेऊ, कारण काही काहींना नाही आवडत तिखट. तशी सिच्युएशन आहे आमच्याकडे पण. हे जिरं टाकले, चाट मसाला पण लगेच. पाणीपुरी मसाला भेटतो आयता, पण मला असं काही वेगळा डिफरन्स वाटत नाही याच्या टाईमच्या, त्यामुळे मी चाट मसाला टाकते. आमचं तिखट पाणी झालेलं आहे. आता याला पूर्ण प्रॉपरली गाळून घेतो. आणि गोड पाण्याचं पण झालेलं आहे. गुळ भिजत टाकलेलं आहे, माहीत नाही पण मी टाकलेलं आहे. आणि याच्यात चिंच आणि खजूर आहे, तर ह्याला पण भिजत ठेवलंय. आता ह्याला मिक्सरला ग्राइंड करायचं. पहिलं हे करून घेतलं तिखट, कारण तिखट पाणी जास्त लागतं घरात. पण जानूला आमचं तिखट आवडत नाही, माहिती तुम्हाला. इकडं आता जानू आमचा रगडा बनवते, स्मॅश करते. आणि तिकडं रोजच्या प्रमाणे काका काकीला मदत करताना तुम्हाला दिसत असेल. काका इकडं बघ. हाय. तर आहे ना, आता आपलं सगळं रगडा वगैरे सगळं पाणीपुरीचं सगळं सेटअप झालेलं आहे. आता आम्ही चॅलेंजला चालू करतोय. तर आमचं टोटल 20 पुऱ्या पण रेडी, त्यात रगडा वगैरे पण टाकून झालेला आहे. आता फक्त त्यात पाणी टाकून पटपट खायचंय. आणि कोण जे पहिलं सगळं संपवेल ते विनर आहे. तर त्यात फक्त 3च प्लेयर आहे आता, जानू, वेदू, मी. तर बघूया कोण जिंकतंय. तर आजचा हा वेदू प्लेयर, जानू आणि मी. आता आपण चॅलेंज स्टार्ट करूया. आता सगळं ठेवलेलं आहे, आता खायला सुरुवात करूया. त्याच्या आधी कॅमेरा सेट करूया, म्हणजे तुम्हाला दिसन सगळे की कोण चिटिंग करतंय, कोण पटकन खरंच जिंकतंय, कोण खरंच म्हणजे जेन्युइनली खेळतंय. चला.
हळू हळू. तू आमच्याकडे टाईम कमी होता कारण मला वेदूला टक्कर द्यायची होती आणि मी ते बघूनच घाबरली होती की वेदू नाही का एकदा चालू झालं तर थांबतच नाही. मी त्याचा हात पकडायचा अधूनमधून, त्याच्या ताटात पुरी टाकायची आणि एकदा दोनदा मी नोटीस केलं की तो जानूच्या ह्याच्यात आणि माझ्या प्लेटमध्ये, दोघींच्याही प्लेटमध्ये तो पुऱ्या टाकायचा. मग मी त्याला एकदा दोनदा नोटीस केलं, मग मी पण एकदा ट्राय केलं पण ते माझ्याकडून काही झालं नाही. आणि जानू म्हणजे ती चमच्याने पाणी भरतीये, म्हणजे ती किती पटपट कामं करते, म्हणजे पुरी भरती. मला हे बघूनच डोक्याला मी हात लावला की ही कशी जिंकल. पण ती फुल एन्जॉय करत होती. आमच्या जवळ म्हणजे माझ्या कमीत कमी 7-8 पुऱ्या, वेदूच्या 3 पुऱ्या, तेव्हा तिचं सगळं निम्मी प्लेट तशीच होती. ती माझी नाहीये, मला लगेच कळते माझ्या पुढे. माझी नाही. पाणी पण प्यायचंय, ताट सगळं क्लिअर करायचंय ना, रूल मध्ये आहे. तरी पण फर्स्ट चाटून घेऊ का? जाऊ तू आलाय मी नाही पित पाणी. आज स्कॅम होता. नाही सेकंड नंबर पण काढायचे की लवकर. नाही तर माऊली जिंकलो ना आता मी पण. कोणतरी म्हणत होतं मला की मी जिंकणार, तू जिंकणारच नाही, तू खाऊच शकत नाही. तर बघू आपण त्याचे रिएक्शन काय आहेत. दाखव इकडे दाखव चेहरा तुझा, इकडे दाखव. मी जेवले होते मागाशी त्यामुळे आता वाजलेत 7:30 आणि म्हणती जेवले होते मी. तर जेवायचा टाइम रोजचा 10 वाजताचा आहे. काय नाही ताट बघा तुम्ही, पाणी तसंच आहे. मला पाणी पण प्यायला लावलं यांनी. हे बघा इकडं काय अवस्था आहे. माझा डबा नको बनवा आज. जेवण बनायला पाहिजे. मी जेवले होते त्यामुळे मी जमलं नाही. पण काही पण खोट बोलायचं नाही. जीके मध्ये चांगलं आहे, खाय मध्ये चांगलं आहे, पण आर्ट मध्ये 0. नेक्स्ट चॅलेंज आपण कसलं बनवायचं ते तुम्ही सांगा. पण मला तर वाटते आर्टचं काहीतरी बनवूया. तर कमेंट करून सांगा तुम्हाला कसलं पाहिजे. मित्रांनो आजसाठी एवढंच लय झालं, आता बाय. तर मी गेम हारले, तर त्याचं काही मन भरलं नाही. त्याने मला टोमणे मारले वगैरे. तर त्याने स्टार्टिंग पाहिला व्हिडिओचा, तर तो म्हणतोय की तुला तोंडवर करून बोलली तू हारली. तर आता तो म्हणतोय मला आईस्क्रीमची ट्रीट दे. आता त्याला मला आईस्क्रीमची ट्रीट द्यायला लागेल. म्हणून आता आम्ही चाललो आईस्क्रीमची ट्रीट द्यायला गावात. यो जिंकण्याचा आनंद साजरा करायला, मी हारण्याचं दुःख. म्हणजे तुला ती ट्रीट द्यायलाच लागेल. चल आता लवकर, थांबू नको नाही तर परत मन बदलशील तुझा काही भरोसा नाही. बस लवकर. चालेल मग आता तुम्हाला दाखवते आईस्क्रीम खायला गेल्यावर. बाय बाय. तर आता हे माझं चॅलेंज सक्सेसफुल झालेलं आहे. मी वेदूला आईस्क्रीम खायला घातलेली आहे, ते पण माझ्या नावाच्या दुकानात. मी
मित्रांनो ही सुरुवात आहे आत्ताशी कुल्फीपासून स्टार्टर, ह्याच्यानंतर तर खरी गंमत होणार आहे त्याच्यात. ठरल्याप्रमाणे मी वेदूला आईस्क्रीम खायला घातली आहे आणि तो जिंकलाय त्यामुळे. आणि त्यानंतर माझ्या मोबाईलची बॅटरी संपली, मग तो व्लॉग तिथंच संपला. म्हणजे ते त्यानंतर मला काढता आलं नाही, तर मी आता इथं व्लॉग एंड करते आहे. आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगला. लाईक, कमेंट, सबस्क्राईब प्लीज करा. आणि हा व्लॉग काकाच्या चॅनलला पडेल, आजच पडेल नाही तर उद्या पडेल. चलो बाय, गुड नाईट, टेक केअर.